शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो। जास्तीत जास्त विद्यार्थी हे खेळाडू घडतील। क्रीडा शिक्षकाला शाळेच्या दृष्टीने खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। चांगली शिस्त ही शाळेच्या आवारामध्ये लावली पाहिजे। जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी खेळले पाहिजेत आणि खेळाडू म्हणून घडले पाहिजे। शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारते, त्यांचे मन जे आहे ते एकाग्र होते, त्याचबरोबर त्यांचा तणाव दूर होत असतो। शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सुधारणा होते। शारीरिक शिक्षणामुळे मुलांचे स्नायू मजबूत होतात, त्याच्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो। आत्मविश्वास वाढल्यानंतर ही मुले खेळामध्येच नाही तर आणखी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर करिअर करायचं असेल तर शारीरिक शिक्षणामुळे त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना पुढे जाऊन साहजिकच या गोष्टीचा खूपच फायदा होतो। शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची विविध जी कौशल्ये आहेत ती विकसित होण्यास मदत होते। शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास देखील विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीने सुधारतो। चांगल्या आरोग्यदायी खेळाचे महत्त्व शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना समजते। आजकाल शाळांमध्ये शारीरिक शिक्षण व खेळाला कमी महत्त्व दिले जाते। त्याच्यामुळे काय होतंय की ज्यांना खेळायचंय तेच विद्यार्थी फक्त खेळामध्ये भाग घेत आहेत आणि मग काय होतं की शाळांमधून मोजकेच विद्यार्थी हे खेळाडू म्हणून पुढे येत असतात। जर तुम्ही पाहिलं, जर शारीरिक शिक्षण हा विषय जो आहे तो लहानपणापासून म्हणजे पहिलीपासूनच सर्वांना जर कंपल्सरी केला तर खूप विद्यार्थी हे जे आहेत ते आपले खेळाडू बनतील। जर आपण पाहिलं गेलं तर आपल्या भारताची परिस्थिती अशी आहे की आता आपली जी लोकसंख्या आहे ती साधारण सुमारे 140 ते 45 कोटीची आहे। तरी देखील पण आतापर्यंत आपला भारत ऑलिम्पिकमध्ये एवढ्या वेळा उतरलेला आहे, तरी पण आपल्या भारताची सुवर्ण पदकांची कमाई ही मोजकीच आहे। तसं दुसऱ्या देशामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर त्या देशातील लोकसंख्या ही जरी कमी असली तरी पण त्यांच्या ऑलिम्पिकमधील मेडल जे आहेत, म्हणजे गोल्ड मेडल असेल, सिल्वर मेडल असेल किंवा ब्रॉन्झ मेडल असेल, यांची संख्या खूप जास्त आहे। परंतु तसं आपल्या भारतामध्ये पाहिलं जात नाहीये। त्याच्यामुळं आपल्या इथं भारतामध्ये शारीरिक शिक्षणाला खरंच खूप महत्त्व देणं गरजेचं आहे, ज्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी हे खेळाडू घडतील आणि हेच खेळाडू पुढे जाऊन ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये खेळून आपल्या भारताचं नाव लौकिक करतील। याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो क्रीडा शिक्षक। क्रीडा शिक्षक शाळेमध्ये कसा महत्त्वाचा आहे? क्रीडा शिक्षक हा नुसताच शिक्षक नसतो, तो विद्यार्थ्यांचा खेळामधील खूप मोठा मार्गदर्शक असतो। क्रीडा शिक्षकाकडे शाळेतील जी जबाबदारी आहे ती सर्वप्रथम शालेय शिस्तीची असते। मी तर असं म्हणेल की जेव्हा एका जिल्ह्याचा विचार जेव्हा तुम्ही करता तर जिल्ह्याचं प्रशासन पाहत असताना जेव्हा कलेक्टर जसा असतो, जिल्ह्याचा तो प्रमुख असतो प्रशासक म्हणून, परंतु त्याच्या खाली जो आहे तो पोलीस अधीक्षक असतो। ज्याप्रमाणे पोलीस अधीक्षक जिल्ह्यामधील जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचा आणि हा जो प्रयत्न करत असतात, तसंच शाळेमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर माझ्या दृष्टीने क्रीडा शिक्षक हा शाळेचा पोलीस अधीक्षक आहे। तो जर व्यवस्थित असेल तर पूर्णपणे सगळ्या विद्यार्थ्यांना जी आहे ती शालेय शिस्त लागते। त्याच्यामध्ये शालेय शिस्तमध्ये विद्यार्थी वेळेवर येणे, प्रॉपर युनिफॉर्म मध्ये येणे, त्यांचे केस व्यवस्थित कापलेले असणे, त्याच्यानंतर शूज व्यवस्थित घातलेले असणे, या सर्व गोष्टी ज्या आहेत तो क्रीडा शिक्षक त्या ठिकाणी पाहत असतो। त्याच्यामुळं क्रीडा शिक्षकाला शाळेच्या दृष्टीने खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। क्रीडा शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये दडलेली क्षमता जी आहे ती ओळखतो आणि त्या विद्यार्थ्यांना मैदानात असो किंवा जीवनामध्ये असो त्या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक नेहमीच सपोर्ट करत असतो। त्याच्यामुळं कोणत्या विद्यार्थ्याकडं कोणता स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याच्यावर विचार करून जास्तीत जास्त तो विद्यार्थी किंवा तो खेळाडू चांगला कसा घडेल याकडे क्रीडा शिक्षक मोठ्या गांभीर्याने पाहत असतो आणि तो त्याला मार्गदर्शन करून त्या विद्यार्थ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो। शालेय शिस्त पाहत असताना नुसतंच क्रीडा शिक्षकाने ऍक्टिव्ह राहून चालणार नाही, त्याचबरोबर इतर जे शिक्षक आहेत शाळेतील त्यांनी पण क्रीडा शिक्षकाला मदत केली पाहिजे। मदत ह्याच्यासाठी की शालेय शिस्त
या गोष्टीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण तुम्ही जर पाहत असताल तर आता छोटी छोटी मुलं कमी वयामध्ये नको त्या गोष्टीकडे वळू लागलेली आहेत. त्याच्यामुळं क्रीडा शिक्षक तर त्याची 100% देणारच आहे, पण त्याच्याच बरोबर बाकीच्या इतर शिक्षकांनी पण त्याला मदत केली पाहिजे आणि शालेय शिस्तीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. उदाहरणार्थ सांगायचं झालं, जर समजा प्राथमिक विभागातील एखादा शिक्षक असेल जो फक्त पहिली ते चौथीला शिकवतोय, परंतु त्याच्या निदर्शनास जर शाळेच्या आवारात असं आलं की 8वी 9वी किंवा 10वीचा एखादा विद्यार्थी चुकीची गोष्ट करतोय, तर अशा वेळी त्या शिक्षकाने हा विचार नाही केला पाहिजे की मी प्राथमिकचा शिक्षक आहे, मी त्या त्या विद्यार्थ्याला म्हणजेच त्या माध्यमिकच्या विद्यार्थ्याला मी कसं बोलू, याचा विचार न करता त्या शिक्षकांनी जर तिथं काही चुकीचं चाललं असेल तर त्या गोष्टीवर लगेच त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी रोखलं पाहिजे, टोकलं पाहिजे आणि त्याला चांगली शिस्त ही शाळेच्या आवारामध्ये लावली पाहिजे. अशा पद्धतीने आज आपण शाळेमध्ये क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण यांचे काय महत्त्व असते या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. आमच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आमचे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर सर यांच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही या ठिकाणी नुकतीच आता मैदानासाठी जागा घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सरांचा फक्त एकच उद्देश आहे की ज्या आपल्या शाळेतून किंवा आपल्या आजूबाजूच्या भागातून जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी खेळले पाहिजेत आणि खेळाडू म्हणून घडले पाहिजेत. याचबरोबर संस्था आणि शाळा जी आहे ती दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांच्या महोत्सवांचं आयोजन करत असते. त्याच्यामध्ये प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर असतील किंवा आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर सर असतील, हे वेळोवेळी खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात आणि खेळामधूनही काही करिअरच्या संधी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगत असतात. त्याच्यामधून उदाहरणार्थ सांगायचे झाले तर काही खेळाडू प्रशासकीय सेवेत पण खेळाडू कोट्यातून कसे जाऊ शकतात, खेळाडू पुढे जाऊन मोठ्या स्पर्धांमध्ये कसा सहभागी होऊ शकतो, आपल्या इथलाच खेळाडू विविध राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर जाऊन कशा पद्धतीने खेळू शकतात, याचं वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला केलं जातं. आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणी कबड्डी, खो खो, डॉजबॉल, क्रिकेट, त्यानंतर व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या अशा विविध आउटडोअर गेम्स या ठिकाणी घेतल्या जातात मैदानावर. त्याचबरोबर इनडोअरमध्ये कॅरम असेल, टेबल टेनिस असेल, बुद्धिबळ असेल, अशा विविध स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात आपल्या संस्थेमध्ये. या सर्व स्पर्धांसाठी संस्थेकडून आपल्याला विविध कोचेस उपलब्ध करून दिले जातात. त्याच्यामुळं साहजिकच त्या विद्यार्थ्यांना या गेम्सचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होताना दिसतो. त्याच्यामुळे बरेचसे खेळाडू आपले हे नुकतेच झालेल्या राज्यस्तरीय गेम्समध्ये पण सहभागी झालेले आहेत. याचाच एक फायदा म्हणून आपला एक विद्यार्थी जो आहे तो सकाळ ऑलिम्पिक्समधून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये त्याला गोल्ड मेडल भेटलेलं आहे. साहजिकच हे जे कोचेस वगैरे आपण बाहेरून घेऊन क्लबतर्फे जे मार्गदर्शन केलं जातं त्याचा फायदा या ठिकाणी होत असतो आणि हाच आपल्या संस्थेचा आणि संस्थापक व अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा मानस आहे.